सावतानगर परिसरामध्ये गोंधळ झालाय। नाशिकमधली यंदाची महापौर पदाची आणि त्याचबरोबर महानगरपालिकेची निवडणूक ही लक्षवेधी आहे। नाशिकच्या सावतानगर परिसरात झालेल्या गोंधळाच्या नंतर सुधाकर बडगुजर यांच्याकडे त्या अनुषंगाने बोट दाखवलं गेलं, कारण त्यांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटले जात होते अशा स्वरूपाची अफवा निर्माण झाली होती। नाशिकमध्ये ही अफवा पसरली आणि पैसे घेण्यासाठी मतदार तिथे पोहोचले असं दिसतंय। गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी हलका छडीमार सुद्धा केलेला आहे। काही प्रमाणात बळाचा वापर करून तिथे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। पण सर, आपण आता या सगळ्या गोष्टी पाहतोय, या सगळ्या घटना बघतोय, मतदान केंद्रांवरती अशा पद्धतीचे घोळ होतात, गोंधळ होतात, कुठेतरी पोलिसांचं अपुरा काय म्हणतात त्याला अपयश कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं। एका बाजूला हा मुद्दा असूच शकतो आणि त्याच जोडीला हाही मुद्दा आहे की परिसर इतका मोठा आहे, मतदान केंद्र सांभाळायचं का गाव सांभाळायचं हा मुद्दा आहे। आपल्यासोबत आपले सहकारी प्रतिनिधी किरण गोटूर आहेत। किरण, काय प्रकार घडला? जी बातमी समोर येते त्या अनुषंगाने आपण तपशील लोकांनी दिलाय, अधिकचा तपशील सांगा। तसं सर, नाशिकच्या सिडको भागामध्ये सुरुवातीपासूनच जे हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचं आपण बघितलेलं आहे। मुकेश साने आणि सुधाकर बडगुजर यांच्या दोघांमध्ये जे एबी फॉर्म असेल किंवा अन्य मुद्द्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने आतापर्यंत गोंधळ आणि राडा झालेला आहे। आज सुद्धा सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर काही मतदारांना पैसे वाटत असल्याची जी तक्रार असेल किंवा अशा पद्धतीचा अफवा हे एकूणच हे झाल्याचं बघायला मिळालं आणि त्यानंतर मुकेश साने हे स्वतः बघण्यासाठी बडगुजर यांच्या कार्यालयाकडे येत असताना इथे हा संपूर्णपणे गोंधळ झाला। मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे। आता परिस्थिती ही नियंत्रणाखाली आहे, पण काही काळ या घटनेमुळे गोंधळ जे उडालेला होता, मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती आणि हीच गर्दी पांगवण्यासाठी सौम्य नक्कीच किरण, त्यामुळे हीच गर्दी पांगवण्यासाठी सध्या पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।